भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर सर आपल्यासोबत आहे। या लोकसभा निवडणुकीमध्ये मिशन 45वरून आता तुम्ही 48 हातात घेतलेला आहे। बीडच्या जागेवर पंकजाताईंना उतरवण्याची तयारी ते काय सांगणार? हे सगळे कोण कुठे उतरवणार हा विषय सर्वस्वी नेतृत्वाच्या हातामध्ये आहे, ते ठरवतील। परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की आम्ही तयारीनं पूर्णपणे आहोत। त्यामुळे 45 काय, जसं आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांनी जाहीर केलं की आम्ही 48चं आमचं मिशन आहे। एवढा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्याचा या चारही राज्यातल्या निवडणुकीनं दुणावलेला आहे आणि त्याच्यामुळे दुसरा पर्याय नाही। मोदींसारखं नेतृत्व त्या ठिकाणी आहे, त्यांचा विचार, विकासाचं विजन, हिंदुत्वाचा विचार नाही, आमचं अपार कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांचं संघटन, या आधारे त्या ठिकाणी आमचा जो उमेदवार असेल तो मोदी साहेब हाच उमेदवार समजून मोदी साहेबांकडे बघून त्या ठिकाणी या देशातली जनता मतदान करणार आहे। तर पंकजाताई आमच्या असतील तर त्या मोठ्या नेत्या आहेत, ते तर आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद होईल। परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी करतात, माझ्या पातळीवरचा तो विषय नाही। काही आमदार आणि काही मंत्री यांना जसं इतर राज्यात फॉर्म्युला आहे, त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं, ज्याची पॉप्युलरिटी पाहून जी शक्यता वर्तवली जाते। भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। सर्वेक्षण होत असतं, त्या ठिकाणी निवडणूक लढण्यायोग्य कोण आहे, जिंकण्यायोग्य कोण आहे, अशा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून जो त्या ठिकाणी आवश्यक निर्णय वाटतो तो पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेत असते आणि त्याच्यामुळे श्रेष्ठींचा अधिकार आहे, जो चांगलं काम करतो निवडून येईल त्याला उमेदवारी मिळते। बारामतीबाबत काय, दादांना देणार, सुमित्राताई लढणार अशी चर्चा आहे? नाही, दादा तर आता आमच्या घटक पक्षाचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे वरिष्ठ नेते देवेंद्रजी, एकनाथरावजी, दादा मिळून राज्याचा निर्णय करून वरिष्ठ त्याला जी मान्यता देतील ते होईल। तुम्ही तयारी करत होते, आता राष्ट्रवादीला देणार का अजितदादा गटाला ती जागा? नाही, अजून तरी असं कुठल्याही प्रकारे ठरलेलं नाही। अजितदादांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली, एकत्रित भूमिका, 3 नेते जेव्हा एकत्रित 3 पक्ष बसेल तेव्हाच त्या ठिकाणी अंतिम होऊ शकेल। पुढचे 40-50 दिवस महत्त्वाचे आहे तयारीसाठी, कशी तयारी असणार? जर मिशन 48 घेतलं तर सगळ्याच जागा जिंकायच्या आहेत। भारतीय जनता पार्टी 24 तास प्रत्येक आठवडा, महिना, वर्ष त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या मोडमध्ये असतो, संघटनेचं काम करत असतो। त्याच्यामुळे आम्ही कधीही पॅड बांधून तयार आहोत, बॉल आला की त्या ठिकाणी बॅटिंग आमची होऊन जाईल। शेवटचा प्रश्न आहे माझा, आज शरद पवारांनी वेळ मागितली अमित शहा यांना भेटायची, आज अजितदादा अमित शहा यांना भेटणार आहे? नाही, ठीक आहे ना, अमित शहा राज्याचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि काही कामं असतील, काही प्रश्न असतील किंवा काही राजकीय असू शकतं। आता मी कसं काय भाष्य करू? शरद पवारांच्या नाही, मी आता थोडं भाकीत करायला भविष्यवेत्ता आहे, त्याच्यामुळे गेल्यावर अंदाज आणि शरद पवारांचं भविष्य कोण सांगू शकतं का? भविष्यकारांचे पण अंदाज खोटे ठरवतात ते। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।